नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही सुद्धा सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी घेत आहे का? तर ते कोणत्या अवस्थेत घ्यावी आणि कशासाठी घ्यावी आपण बघू शकतो. शेतकरी बंधूंनो, आपल्या सुद्धा सोयाबीन पिकाले अशा प्रकारे शेंगधारणा पूर्ण प्रकारे शेंगधारणा आपली सोयाबीन पीक पापडी अवस्थेमध्ये असेल तर अशा वेळेस आपल्याला एक विद्राव्य खत, एक कीटकनाशक आणि आपल्याला लिक्विड बोरॉन याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकातील शेंगा पूर्णपणे भरतील आणि या ठिकाणी अळीचा नायनाट या ठिकाणी होईल. आपल्याला जे शेंग पोखरणारी अळी असते त्याच्या नियंत्रणासाठी क्लोरांटोनिल प्रोल 18.5 हा टेक्निकल कंटेन असलेला कोराजन असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचा हा टेक्निकल कंटेन असलेला औषध आपण या ठिकाणी 6 ml प्रति 15 लिटर पंपासाठी या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर शेतकरी बंधूंनी एक विद्राव्य खत, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं पूर्णपणे शेंग भरण्यासाठी आपल्याला पाण्याचा ताण यावर्षी पाण्याचा ताण खूप मोठ्या शेतकऱ्यांना बसतो आहे. जर आपली जमीन हलकी असेल तर आपण 0.34 या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यासोबत शेतकरी बंधूंनो, आपली शेंग पूर्णपणे भरण्यासाठी आणि दाना आपला भरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लिक्विड बोरॉन, जे की ऑक्साईड बोरॉन मार्केटमध्ये मिळते, त्याचा 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, आपण सुद्धा सोयाबीन पिकामध्ये आपल्या फवारणीचं नियोजन करू शकता. तुम्ही कोणतं नियोजन करताय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.